दिल्या होत्या आरोळ्या जगदंबेच्या, जिजिभेनं ठोकली होती आरोळी आऊसाहेब, ज्या जिभेनं ठोकली होती आबासाहेबाची आरोळी. आता ही जीभ जाणार, काय करावं? तोंड घट्ट आवळलं, जीभ बाहेर काढायला तयार नाही. कोणी बोलला नाक दबाव, नाक दबाव, नाक एकानं दाबावं, कुणी वरून बुक्क्या घालाव्या, कुणी पाण्यात बुक्क्या घालाव्या. श्वास गुदमरला राजाचा, श्वास गुदमरून हातातलं शेवटी असणारे तोंड उघडलं गेलं, आणि जसं तोंड उघडलं हापशांना असणारे चिमटा आतमध्ये घालून काढली जीभ बाहेर, उचलली तलवार, हापशांची नंगी तलवार सर 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 सरकलत आली, सटकन वार झाला, एका क्षणात तोंडातून जीभ गेली. जीभ बाजूला वळवळत पडली, तिला सुद्धा शंभूराजापासून बाजूलाचा वाटत नव्हता. हुजूर 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 जबान काट दी संभाल के. क्या बोला? बोला कबूल करता है? नहीं हुजूर, इस्लाम कबूल करने की बात छोड़ो, गालिया बकरा हुजूर, गालिया बकरा. अरे ऐसी आंखें दिखा रहा हुजूर कि आंखें देख के डर जाते हैं हमारे लोग उससे. अरे क्या काफर, क्या खाके पैदा किया है संभाल को शिवाजी. आंखें जलन देती है उसकी, आंखें दिखाता है. तो ताज वाले औरंगजेब को आंखें दिखाता है, निकाल लो आंखें. झाला अमल चालू केला. हापशाने उचलल्या असणाऱ्या सळ्या लालबुंद आगीमध्ये तापवलेला लालबुंद सळ्या हातीतल्या उचलल्या आणि हापशी संभाजी राजाच्या समोर उचलल्या सळ्या उचलल्या आले संभाजीच्या समोर. अरे ज्या उघड्या डोळ्यांना पाहिलं होतं स्वराज्य विस्ताराचं स्वप्न, ज्या उघड्या डोळ्यांना पाहिलं होतं आऊसाहेबांना, ज्या उघड्या डोळ्यांना पाहिलं होतं आबासाहेबांना, डोळे जाणार, करावे काय? आले हापशी ना तयानो मया लालबुंद सळ्या सरकन हात गेल्या, सरकन पाळी लागल्या. डोळ्याच्या जागेवर डोळे नाही आई, काळ्या कुट खोबण्या नुसत्या जागेवरती राहिल्या. डोळे कुठे आहेत बाबा? रक्ताच्या धारा डोळ्यातून बाजूला यायला लागल्या. ओरडतोय, झाल्या असतील गड्या वेदना, झाल्या असतील, ओरडला असेल, रडला असेल, पण झुकला नाही. शंभूराजा आहे. झाला अमल चालू, हात काढतो, बोट छाटली गेली, नख उपसली गेली, अंगावरचं मांस लचके तोडावे असं लचक तोडलं. आणि आजचा दिवस आला. हुजूर ना झुक रहा है, ना इस्लाम कबूल कर रहा है, क्या किया जाए? नापाक नाक में दम कर रखा था, ये अगर जिंदा रहा तो हमें जीने नहीं देगा, इसी को मारता. झाला अमल चालू. उडवा मुंडक म्हणल्याच्या नंतर हापशाने तलवारीनं बाबा शंभूराजांचं मुंडक वढू तुळापूरला भाल्याच्या टोकावरती इंद्राई नदीच्या कडेला अडकवलं. तो आजचा काळा दिवस आहे. तो शंभूराजा स्वतःच्या अस्तित्वासाठी नाही, आऊसाहेबांच्या धर्मासाठी लढला, धर्मासाठी सुनला. आज आपली लोक छोट्याशा गोष्टीवरून धर्मांतर